नमस्कार सर्वांना, मी ओमकार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत भगवान शिवांना समर्पित असलेल्या भुलेश्वर मंदिराकडे. भुलेश्वर मंदिर हे मंदिर पुण्यापासून सुमारे 54 किलोमीटर अंतरावर आहे. भुलेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून आपल्याला यवतपर्यंत जाण्यासाठी बस मिळते. तिथून पुढे रिक्षा करून आपल्याला भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस यवतवरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते. मुळात हे मंदिर सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवताच्या नेतृत्वेस 700 फूट उंचीवर असलेल्या दौलत मंगल हा किल्ला आहे. या किल्ल्यावर वसलेले आहेत. पण आता या किल्ल्याचे फक्त बुरुज आणि कमानीचे काही अवशेषच पाहायला मिळतात. हे मंदिर साधारणतः 700 फूट उंचीवर असून तिथपर्यंत आपण गाडीही घेऊन जाऊ शकतो. तसेच 200 पायऱ्यांचा पायरी मार्ग सोडून आपण मंदिरापर्यंतही येऊ शकतो. पौराणिक कथेनुसार आणि लोकमान्यतेनुसार हे मंदिर पांडवकालीन असून याची बांधणी पांडवांनी केली असे मानले जाते. त्यानंतर इतिहासातील पुराव्यानुसार 13व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. तसेच मराठा राजवटीत या मंदिरावर मुघल शासकाकडून अनेक वेळा आक्रमण झाले. मराठ्यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुघल हल्ल्यांना रोखण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि पुण्याचे पेशवे यांचे आध्यात्मिक गुरु असलेले ब्रह्मेंद्र स्वामी दवडशीकर यांनी हे मंदिरास मशिदीचे रूप देण्याचे सुचवले. त्यानुसार मंदिराच्या शिखरावर अनेक घुमटे व मिनारे बांधण्यात आली. त्यामुळे दुरून पाहता हे मंदिर एखाद्या मशिदीप्रमाणे भासते. इतिहासातील पुराव्यानुसार मंदिराची मूळ बांधणी ही 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य असा परिसर होता. नंदीचा मंडप हा स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.